नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एक पाम उद्यान बघूया. पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये भारत सावंत माजी महापौर पाम उद्यान आहे. पाम हा उष्णकटिबंधीय वृक्ष आहे. ते दाखवणारं हे उद्यान आहे. शेकडो वृक्ष पामचे इथे पाहायला मिळतात. अभ्यासकांना एक पर्वणी आहे आणि या बागेला प्रथम पारितोषिक मिळालं स्पर्धेमध्ये. ही पुणेकरांसाठी आणि तिथल्या महापौर म्हणजे तिथल्या नगरसेवकांसाठी आणि नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. पाम हा उष्णकटिबंधीय वृक्ष असून त्याची अनेक फळं असतात आणि त्याला ताड असंही म्हणलं जातं. आणि फळांचा रस काही प्रकारच्या पामचा अतिशय आरोग्यवर्धक असतो आणि काही इतर पामचे वनस्पतीसुद्धा आरोग्याला म्हणजे लाभकारक असतात. अतिशय चांगली रचना आहे या उद्यानाची. शेकडो पाम वृक्ष विविध प्रकारचे त्यांची मेंटेन केलेले आहेत आणि रंगवून ठेवलेले आहेत. याशिवाय या बागेमध्ये आपल्याला व्यायामाची साधनं दिसतात, बसायला जागा आहे आणि एक कृत्रिम सरोवर पण आहे. आपण पाहता असा हा पाम वृक्षाचा समूह या बागेमध्ये आपल्याला निश्चितच आनंद देतो. संध्याकाळी 4:30 ते 8:30 आणि सकाळी 6 ते 11 ही बाग उघडी असते. विशेषतः उन्हाळ्यात जास्त वेळ आपण या बागेमध्ये थांबून पाम वृक्षांचा अभ्यास करू शकतो. तर असं हे पाम उद्यान अतिशय पाहण्यासारखं आहे. आपण कॅनोपी पण बघताय. कॅनोपी बनवलेली आहे म्हणजे फ्रेम्स वापरून अशी बहिर्गोलाकार आणि त्याच्यावर वनस्पती अशा किंवा एक प्रकारचं वेल वाढवलेली आहे. ते बघण्यात खूप मजा येते. हा फोटो मी स्वतः काढलेला आहे. सगळे फोटो मी स्वतः काढलेले आहेत मोबाईल कॅमेरा वापरून. आणि पामवर जे काही ऊन येतं ते आपण पाहता. याला बॉटल पाम म्हणतात. बॉटल पाम एका प्रकारच्या खाली त्याला बॉटलसारखं असतं. त्याचप्रमाणे आणखी बरेच प्रकार आहेत पामचे. म्हणजे रॉयल पाम म्हणजे एक उंच वृक्ष असतं. डेट पाम म्हणजे खजुरासारखी त्याला फळं असतात, खजूरच असतात म्हणा. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा असं सुद्धा मी आवाहन करतो. हा आपण एका प्रकारचा पाम बघतोय, ती कॅनोपी बघतोय. त्याचप्रमाणे टेल पाम नावाचा असतो, फिश टेल पाम असतो. त्याची पानं ही माशाच्या शेपटीसारखी असतात. तर असे अनेक पाम वृक्ष इथे जतन केलेले आहेत आणि जवळून पाम वृक्ष बघणं, त्यांची फळं बघणं हा एक अभ्यासपूर्ण अनुभव आहे. असं हे उद्यान सर्वांनी पाहावं असंच आहे. नक्की पहा. उद्यानाला कसं जाल तर विश्रांतवाडीला जाताना डेक्कन कॉलेजच्या पुढे होमगार्ड नावाचा एक स्टॉप आहे. त्या स्टॉपच्या थोडं पुढे जाऊन क्रॉस करून डाव्या बाजूला जावं. फक्त मला एकच सांगावंसं वाटतं, म्हणजे माझी टीका किंवा समीक्षा रचनात्मक रीतीने घ्यावी. आजूबाजूचा परिसर थोडा म्हणावा तितका स्वच्छ नाही आहे. त्यामुळे या बागेपर्यंत जाताना जे काही आकर्षण आहे ते कमी व्हायची शक्यता आहे. तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला आणि सर्वांनी या बागेत जाऊन पर्यावरणप्रेमींना सांगितलं की ही बाग तुम्ही नक्की बघा, तर अतिशय म्हणजे अभ्यासपूर्ण अनुभव असेल. बाग बघायला बराच वेळ लागतो कारण मोठी बाग आहे. शेकडो पाम वृक्ष इथे आहेत. इतर वडाची झाडंसुद्धा आहेत, इतर फुलंसुद्धा आहेत, पण मुख्यतः पाम वृक्षांना वाहिलेली अशी ही बाग आहे. बघण्यासारखी आहे. नक्की बघा आणि पाम वृक्षाचा अभ्यास करा आणि त्याचा इंटरनेटवर किंवा इतर ठिकाणी बघून तुम्ही याच्या नोंदी ठेवू शकता. हा डेट पामसारखा एक पाम आहे. काही वृक्षाला फळं असतात, आकर्षक अशी गोल फळं असतात. काही वृक्षाला शेंगा असतात म्हणजे अशा लंबगोलाकार. किंवा आता हे बघताय तुम्ही, हे रॉयल पाम्स छोटे आहेत. आणि बघितल्याप्रमाणे तुम्हाला इथं एक सरोवर पण दिसतं आहे. हे बघा पामची फळं. तर नक्की आपण हा व्हिडिओ बघा आणि ही बाग बघायला विश्रांतवाडीला नक्की जावा. पाम वृक्षांचं महत्त्व आणि त्याचा अभ्यास तुम्हाला नक्की कळेल.